आणि कोणत्याही ऑफिसेसमध्ये काही कामं होत नव्हते सर्वसामान्य माणसाचे, म्हणून हा निर्णय घेतला. हिंगोली लोकसभा मतदारसंघाला आता काय मिळणार, त्यात कोणते तीन मुख्य कामं आहेत? नाही, जे काही विकासात्मक जे कामं असतील ते सर्व आम्ही बोलूनच ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जे काही विकासाचे कामं असतील, निधीचं असेल, सर्वसामान्य माणसाचे कामं असतील, या सर्व गोष्टीसाठी हे निर्णय घेतले. साहेब, पाणी प्रश्न आहे, जिल्ह्यातलं पाणी नांदेडला पळवलं अशोक चव्हाणांनी, यावरती काय तुमची कमिटमेंट हे एकनाथ शिंदे साहेबांसोबत झालेली आहे का? निश्चित रूपानं जे काही माझ्या मतदारसंघामध्ये अडीअडचणी आता जे काही व्हायला लागल्या आता, मग त्याच्यामध्ये शक्तीपीठ मार्ग असो, पाणी टंचाईचा विषय असो, या पाण्याचे जे काही आपल्याकडं जलसिंचनचे कामं झाले ते अधुरे असतील, त्याच्या निधीबाबत असो, या सर्व बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यावर काम करण्यासाठी यादू नदीचं पाणी 200 फूट बोगदा तयार करून पळवल्या जाते नांदेडला आणि त्यामुळे 106 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यावरती काय निर्णय झालाय? नाही, आता हे एवढं सगळं डिटेलमध्ये झालेलं नाहीये बोलणं, पण ऐकून ऐकून घ्या. मी तुम्हाला सांगितलं की जे काही गोष्टीचे इकडे अन्याय होऊ लागले होते, ज्या मोठे मोठे प्रश्न आपल्या या लोकसभेमधले आहेत, त्या मोठ्या मोठ्या सर्व प्रश्नाचे उत्तरं आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी म्हणून हे शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही म्हटले की सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती, तुमचा पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर म्हणतात की आडवे जर तुडवायला आलो तर आडवे करू, यावरती तुमचं म्हणणं काय? नाही, बघा, कोणीच कोणावर कमी नसतं. जर कोणी तुडवायला आलं तर मी काय तुडू थोडी देणार आहो, त्याला जसं तसं उत्तर नक्की देऊ. आणि कोणाला जर खरंच म्हणजे जर तसा कोणी प्रयत्न केला तर त्या निश्चित रूपाने त्याचं उत्तर देऊ. मला मी विनंती केली होती की बाबा असं असंविधानिक कोणी वागू नये, आणि वागलंच तसं कोणी तर मग त्याचा परिणामाला समोर जावं. आमदार तुमच्यासोबत फुटतायत आता अशी नाही, माहिती? ते मला माहिती नाही. 7वा खासदार कोण आहे ते मला माहिती नाही. बरं, शेवटचा प्रश्न आहे. मूळ मुद्दा असा आहे की हिंगोली जिल्ह्यातले काही पदाधिकारी तुमच्या सोबत येत आहेत का? आता काही कॉन्टॅक्ट झालेत का? जरूर येतील. माझ्यासोबत जे असतील ते सर्व पदाधिकारी, सर्व जे कोणी पदावर गेलेले असतील ते पण येतील आणि पदाधिकारी सुद्धा येतील. सुषमा अंधारेंनी तुमची लायकी काढली. दादा, ते गोवावर गोटा मारणार नाही मी, सोडून द्या, मी खूप बोलू तिच्यावर. हिंगोली लोकसभेमध्ये कधी येते? हिंगोली जिल्ह्यामध्ये किती? हिंगोली जिल्ह्यामध्ये कधी येते? आता इथं आज मी आलोय, आज मी आलेलो आहो. उद्या परवा 2-3 दिवस पूर्ण लोकसभेच्या मतदारसंघातले जे विधानसभा आहेत, 6 विधानसभेच्या सगळ्याच्या बैठकी घेऊन लगेच दौरे सुरू करेल. ठाकरे सुद्धा येणार आहेत. आनंद आहे, त्यांचं स्वागतच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.